नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जीके कट्टा आपल्या YouTube चॅनलवरती। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती, जे की अतिसंभाव्य प्रश्न जे की खूपच महत्त्वाचे आहेत आणि तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। आणि कनिष्ठ लिपिक शिपाई हमाल पदासाठी अतिशय उपयुक्त IMP प्रश्न आहेत। तत्पूर्वी जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी महाभारत या महाकाव्याचे रचयिते कोण? ए महर्षी व्यास, बी भीष्म, सी श्रीकृष्ण, डी महर्षी वाल्मिकी। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या। तुमचे योग्य उत्तर आहे ए महर्षी व्यास। पुढील प्रश्न आहे, युनेस्को या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? ए लंडन, बी न्यूयॉर्क, सी पॅरिस, डी हेग। व्हिडिओच्या शेवटी तुमचा स्कोर किती आला मंडळी ते नक्कीच सांगा। योग्य उत्तर आहे सी पॅरिस। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जाते? ए अल्टोमीटर, बी थर्मामीटर, सी स्टेथोस्कोप, डी बॅरोमीटर। तुमचे योग्य उत्तर आहे सी स्टेथोस्कोप। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या बँकेच्या शाखा देशात सर्वाधिक आहेत? ए स्टेट बँक ऑफ इंडिया, बी HDFC, सी ॲक्सिस बँक, डी ICICI बँक। तर तुमचे योग्य उत्तर आहे ए स्टेट बँक ऑफ इंडिया। पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच NDA महाराष्ट्रात कुठे आहे? ए चिंचवड, बी खडकवासला, सी नाशिक, डी लोणावळा। तुमचे योग्य उत्तर आहे बी खडकवासला। पुढील प्रश्न आहे, कॉलरा आजार कशामुळे होतो? ए अमिबा, बी जीवाणू, सी विषाणू, डी बुरशी। योग्य उत्तर आहे बी जीवाणू। पुढील प्रश्न आहे, लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? ए 18 वर्ष, बी 20 वर्ष, सी 21 वर्ष, डी 25 वर्ष। उत्तर माहिती असेल तर कमेंट करून सांगा। योग्य उत्तर आहे डी 25 वर्ष। पुढील प्रश्न आहे, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? ए राष्ट्रपती, बी उपराष्ट्रपती, सी पंतप्रधान, डी लोकसभा अध्यक्ष। तर तुमचे योग्य उत्तर आहे बी उपराष्ट्रपती। पुढील प्रश्न आहे, विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा आहे? ए 6 वर्ष, बी 3 वर्ष, सी 4 वर्ष, डी 5 वर्ष। तुमचे योग्य उत्तर आहे ए 6 वर्ष। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता? ए वाशिम, बी हिंगोली, सी गडचिरोली, डी सिंधुदुर्ग। योग्य उत्तर आहे डी सिंधुदुर्ग। पुढील प्रश्न आहे, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? ए 1760, बी 1857, सी 1761, डी 1862। उत्तर माहिती असेल तर कमेंट करून सांगा। योग्य उत्तर आहे सी 1761। पुढील प्रश्न आहे, भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कुठे झाला होता? ए सारनाथ, बी लुंबिनी, सी कुशीनगर, डी गया। चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा। योग्य उत्तर आहे बी लुंबिनी। पुढील प्रश्न आहे, भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले? ए 15 ऑगस्ट 1947, बी 26 जानेवारी 1950, सी 1 मे 1961, डी 26 नोव्हेंबर 1949। तुमचे योग्य उत्तर आहे डी 26 नोव्हेंबर 1949। पुढील प्रश्न आहे, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते आहे? ए राजस्थान, बी महाराष्ट्र, सी मध्य प्रदेश, डी गुजरात। योग्य उत्तर आहे ए राजस्थान। पुढील प्रश्न आहे, आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? ए रिश्टर स्केल, बी डिग्री सेल्सिअस, सी एम्पियर, डी डेसिबल। योग्य उत्तर आहे डी डेसिबल। पुढील प्रश्न आहे, दक्षिण लक्ष प्रदक्षिणा या म्हणीला समानार्थी म्हण कोणती? ए वासरात लंगडी गाय शहाणी, बी आवळा देऊन कोहळा काढणे, सी दान तसे काम, डी जशी देणावड तशी धुनावड। योग्य उत्तर आहे बी आवळा देऊन कोहळा काढणे।
पुढील प्रश्न आहे विदुषी या शब्दासाठी पुल्लिंगी शब्द कोणता? ए विदूषक, बी स्वच्छ, सी विद्वान, डी यापैकी नाही. उत्तर माहिती असेल तर कमेंट करून सांगा. योग्य उत्तर आहे सी विद्वान. पुढील प्रश्न आहे आईच्या कडेवर बाळ होते या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. ए तृतीया, बी चतुर्थी, सी षष्ठी, डी पंचमी. तर तुमचं या प्रश्नाचं योग्य आहे उत्तर सी षष्ठी. पुढील प्रश्न आहे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे गाव कोणते आहे? ए जामखेड, बी खर्डा, सी जवळा, डी चोंदी. तर तुमचे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी चोंडी. पुढील प्रश्न आहे सुरजागड लोहखान कोणत्या जिल्ह्यात आहे? ए गोंदिया, बी चंद्रपूर, सी नागपूर, डी गडचिरोली. चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये तुमचा स्कोर किती आला ते सांगा. योग्य उत्तर आहे डी गडचिरोली. तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा स्कोर किती आला ते सांगा कमेंट बॉक्स मध्ये आणि आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते सुद्धा सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.